नमस्कार. आपल्या किचन कुक विथ झुई मध्ये आज आपण भरपूर प्रोटीन, विटॅमिन युक्त हेल्दी नाश्ता सकाळच्या गडबडीमध्ये झटपट कसा बनवायचा ते पाहणार आहोत. एकदा जर हा नाश्ता तुम्ही बनवून पाहिलात तर तुम्ही नक्कीच पुन्हा बनवाल. इतका हा टेस्टी पण होतो. मुलांना तर खूपच आवडेल. मुलांच्या टिफिनला दिलात तर डब्बा पूर्ण संपूनच घरी येईल. इतका हा छान होतो. दिसायलाही तितकाच सुंदर आणि सॉफ्ट बनतो. चला तर जास्त वेळ न लावता याची रेसिपी पाहूयात. यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी नेहमीच्या वापरातले तांदूळ. डाळ आणि तांदूळ दोन्हीही एकत्र करून स्वच्छ धुवून हे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे. डाळ तांदूळ सकाळी पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात घालून याची बारीक पेस्ट करून घ्यायची. सगळे डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं. डाळ वाटण्यापुरतीच यामध्ये पाणी घाला आणि छान बारीक पेस्ट करून घ्या. ही बघा अशी बारीक पातळ पेस्ट करून घ्या. सगळी डाळ तांदूळ मी मिक्सरला फिरवून घेतलंय. थोडा वेळ हे चमच्याने फेटून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि एक बारीक चिरलेला गाजर. हिरवी मिरची घाला बारीक चिरून. कोथिंबीर घालायची. थोडीशी रंगापुरती हळद घाला. चवीनुसार मीठ घालायचं. आता हे सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून काही भाज्या सुद्धा ऍड करू शकता. कॉर्नचे दाणे घालू शकता, शिमला मिरची बारीक कापून घालू शकता किंवा कुठल्याही आवडीच्या भाज्या घाला. बॅटर पूर्ण मिक्स झालं की यामध्ये सगळ्यात शेवटी 1 पॅकेट इनो घाला. यावर थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. इनो घातल्यानंतर फटाफट मिक्स करून घ्यायचं आणि बॅटर जास्त वेळ न ठेवता लगेचच याचा नाश्ता बनवून घ्यायचा. त्यासाठी गॅसवर एका पॅन मध्ये 2 चमचे तेल घाला. तेल तापलं की राई घाला. थोडेसे सफेद तीळ घाला. हिंग घाला आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं तोडून घाला. फोडणी पॅन मध्ये सगळीकडे पसरवून घ्यायची. आता यावर तयार करून घेतलेलं बॅटर घालून घ्या. गॅसची फ्लेम मीडियम ते बारीक ठेवायची. यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्या. हे बघा वरच्या बाजूने असं पूर्ण शिजलं म्हणजे कोरडं झालं की पलटून घ्या. वाव, बघा किती छान रंग आलाय आणि मस्त खरपूस झालेला आहे. असं सोनेरी रंगाचा होईपर्यंत शिजवून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने पण असंच थोडा वेळ शिजवून घ्या. तर बघा आपला झटपट नाश्ता तयार झालाय. खूप छान झालाय. इडली ढोकळापेक्षा पण झटपट होतो आणि तितकाच हेल्दी आणि टेस्टी पण आहे. आता हा कट करून बघूयात. कटरने किंवा सुरीने कट करून घ्यायचा. बघा किती छान झालाय. एकदम सॉफ्ट पण झालाय. तुम्ही पण एकदा जरूर बनवून बघा. तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडला तर लाईक आणि शेअर करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय.